वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण बघूयात प्रॅक्टिस सेट 6.1 मधले काही एक्झाम्पल्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ साइन थिटा इज इक्वल्स टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा आणि टॅन थिटा. ठीक आहे. काय दिलं आहे? साइन दिलं आहे. गिवन साइन थिटा इज इक्वल्स टू 7/25. काय काढायचं आहे आपल्याला? कॉस थिटाची व्हॅल्यू. cos theta is equals to question mark and tan theta is equals to question mark आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर साइन आणि कॉसचा रिलेशन असलेला फॉर्म्युला कोणता आहे? वी हॅव फॉर्म्युला इज साइन स्क्वेअर थिटा. साइन किंवा कॉसची एखादी जर व्हॅल्यू दिली असली तर आपल्याला साइन किंवा कॉस काढता येतो. ठीक आहे. तर फॉर्म्युला कोणता आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? आता साइन थिटा दिलेला आहे, कॉस काढायचा आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल? याचा फॉर्म्युल्यावरून 1 मायनस साइन इकडे गेला, साइन स्क्वेअर थिटा, तर होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. नाव 1 मायनस साइन थिटा दिलेला आहे, काय दिला आहे? 7/25 चा स्क्वेअर आहे, कारण का साइन स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर होईल. ठीक आहे. याला सॉल्व करा फर्दर. काय होईल? 1 मायनस 7चा स्क्वेअर 49 मायनस 25चा स्क्वेअर इज 625. ठीक आहे. याला फर्दर सॉल्व केला काय होईल? सिंपल मॅथमॅटिक्स आहे. 625 मायनस 49 अपॉन 625 इक्वल्स टू 625 मायनस 49 किती? 576 अपॉन 625. हे कशाची व्हॅल्यू झाली? कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे का नाही पाहिजे? आपल्याला काय पाहिजे? कॉस थिटा पाहिजे. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 576 अपॉन 625 इज इक्वल्स टू, आता स्क्वेअर रूट ऑफ 576 म्हणजे काय होते? 24 होते, बरोबर. आणि 625चा आपण आताच माहितीच आहे आपल्याला 25 होते म्हणून, सो 25. सो कॉस थिटाची व्हॅल्यू झाली, कॉस थिटा इज इक्वल्स टू 24/25. हे झालं आपल्याला कॉस थिटा. आणखी प्रॉब्लेम म्हणजे काय काढायचं आपल्याला? टॅन थिटा. आता जर तुम्हाला साइन थिटा माहीत आहे, तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू माहीत आहे, तर तुम्ही टॅन थिटा इझिली काढू शकता, बरोबर. त्याच्यामध्ये वेगळा फॉर्म्युला लावायची गरजच नाही आहे. ठीक आहे. तर कसं काढणार? टॅन थिटा म्हणजे काय होते? साइन अपॉन कॉस, बरोबर. नाव टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, फॉर्म्युलाच आहे. आपल्याला दोन्ही माहीत आहे ना, साइन थिटाची आणि कॉस थिटाची व्हॅल्यू. पुट करा. साइन थिटाची व्हॅल्यू काय होती? 725 डिवायडेड बाय 24/25. ठीक आहे. तर काय होईल? याला सॉल्व केलं फर्दर तर 25 कॅन्सल होतील, बरोबर. म्हणजे राहिला 7/24. सो दिस इज द टॅन थिटा. किती सोपं आहे. म्हणजे फॉर्म्युलेस एक फॉर्म्युला वापरला आपण आणि दुसरा फॉर्म्युला इथे वापरला, झाला आपल्याला आन्सर मिळाला. ठीक आहे. सोपीचे आहे. नेक्स्ट बघूया प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 सेकंड. इफ टॅन थिटा इज इक्वल्स टू 3/4 फाइंड व्हॅल्यू ऑफ सेक थिटा आणि कॉस थिटा. सोल्युशन सेम तसंच आपण जो फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व केला त्याच्या पद्धतीचंच आहे, काही डिफरन्स नाही त्याच्यामध्ये, फक्त फॉर्म्युला चेंज होईल. काय दिलं आहे? टॅन थिटा. आणि काय काढायचं आपल्याला? सेक थिटा आणि कॉस थिटा. तर टॅन आणि सेकच्या काही रिलेशन असलेला फॉर्म्युला आहे, आपण बघितलं फॉर्म्युला. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये. तर काय आहे? वी हॅव किंवा वी नो. काय फॉर्म्युला आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि दुसरा फॉर्म्युला होता 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पुट करायची व्हॅल्यू 1 प्लस टॅन थिटा दिलेला आहे 3/4 चा स्क्वेअर होईल इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. यालाच आपण सॉल्व केलं, म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, ठीक आहे, 1 प्लस 3/4 चा स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर 9 आणि 4 स्क्वेअर 16. याला सॉल्व केलं तर काय होईल? 16 प्लस 9 डिवाइड बाय 16. 16 प्लस 9 म्हणजे किती झाले? 25.
25 डिवाइड बाय 16 म्हणजे झाला सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला सेक स्क्वेअर थिटा पाहिजे का नाही, सेक थिटा पाहिजे. तर सेक थिटा इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 25/16. आता स्क्वेअर रूट ऑफ 25/16 म्हणजे काय होईल 5/4. तर झाला सेक थिटा. इझिली आपल्याला आन्सर मिळालं. आता सेक थिटा भेटला आपल्याला. आता आणखी काय म्हणते प्रॉब्लेममध्ये, कॉस थिटा काढा. आता कॉस थिटाचा फॉर्म्युला आपण सेक थिटाचा सेक थिटा आपण जर काढला, ठीक आहे, तर कॉसचा फॉर्म्युला काय आहे, कॉस म्हणजे 1/सेक थिटा होते किंवा सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा. ठीक आहे, पुट करा. नाव वी नो कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/सेक, बेसिक फॉर्म्युला. जसं साइन इक्वल्स टू 1/कॉसेक थिटा होते ना, तसं कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. आता कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/सेक थिटाची व्हॅल्यू आपण आधीच काढली 5/4. तर हा उलटा होईल, याच्या काय होईल 4/5 होईल रिवर्स. सो कॉस थिटा इज इक्वल्स टू 4/5 झाला आन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सेक थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काढल्या. नेक्स्ट घेतो प्रॉब्लेम नंबर 4. कारण प्रॉब्लेम नंबर 3 जो आहे तो सारखाच आहे, प्रॉब्लेम नंबर 1 आणि 2 सारखा आहे, त्याच्यामुळे तो घेणार नाही. प्रॉब्लेम नंबर 4 घेतो. प्रॉब्लेम नंबर 4 काय, 1 इफ 5 इंटू सेक थिटा मायनस 12 इंटू कॉसेक थिटा, ठीक आहे, इक्वल्स टू 0. इफ 5 इंटू सेक थिटा मायनस 12 इंटू कॉसेक थिटा इज इक्वल्स टू 0, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा, कॉस थिटा आणि सेन थिटा रिस्पेक्टिवली. फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर आपण कसं करणार याला, थोडं लॉजिक आपण कसं लावू शकतो, सोल्युशन मांडणी करायला लागला त्याची. ठीक आहे, गिवन काय दिलं आहे 5 इंटू सेक थिटा मायनस 12 इंटू कॉसेक थिटा इज इक्वल्स टू 0. दिस इज गिवन राईट. 5 इंटू सेक थिटा मायनस 12 इंटू कॉसेक थिटा. आता ट्रिग्नोमेट्री म्हणला तर फॉर्म्युले आले आणि त्याची ॲडजस्टमेंट आली. ठीक आहे, तर आपण याला कसं लिहू शकतो, देअरफॉर याला आपण लिहू असं की 5 इंटू सेक थिटा इक्वल 12ला आपण त्या साईडला नेऊ 12 कॉसेक थिटा. सो काय होईल पॉझिटिव्ह 12 कॉसेक थिटा. नाव नेक्स्ट स्टेप काय होऊ शकते, सेक थिटा इथे दिला आहे, कॉसेक थिटा इथे दिला आहे, तर लेट्स से आपण सेक थिटाला लिहू 1/कॉसेक थिटा, 1/कॉस थिटा म्हणजेच 5 इंटू 1/कॉस थिटा. सेक थिटा म्हणजे 1/कॉस थिटा होतो. ठीक आहे सर, 5 इंटू 1/कॉस थिटा इज इक्वल्स टू 12 इंटू आणि कॉसेक थिटा म्हणजे काय होते 1/sin. काहीतरी ॲडजस्टमेंटच करायचं. ठीक आहे, फॉर्म्युला. याच्यानंतर काय होऊ शकते, याच्यानंतर होईल 5 म्हणजेच 5 कॉस थिटा इज इक्वल्स टू 12/sin थिटा. बरोबर. आता आणखी याला जर आपण फर्दर सॉल्व केलं तर साइन थिटा इकडे गेला तर काय होईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर, आणि इकडे होईल 12/5. बरोबर, इथपर्यंत समजलं. काही नाही, ॲडजस्टमेंट करतो. साइन अपॉन कॉस केलं. आता साइन अपॉन कॉस म्हणजे काय होतं, टॅन होतं. टॅन थिटा इज इक्वल्स टू 12/5. नाव जर तुम्हाला माहीत आहे की टॅन थिटाची व्हॅल्यू जर आपल्याला मिळाली, टॅन थिटा जर दिलेला आहे, तर आपण सेक थिटा काढू शकतो इझिली. कारण का 1 + टॅन स्क्वेअर थिटा इक्वल सेक स्क्वेअर थिटा होते. जर आपण सेक थिटा काढला तर आपण कॉस थिटा मिळेल, कारण का 1/सेक थिटा म्हणजे कॉस थिटा होते. ठीक आहे, जर कॉस मिळाला तर आपण साइन काढू शकतो. झाला, सिमिलरली आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, नाव टॅन थिटा इज इक्वल्स टू 12/5. नाव वी नो फॉर्म्युला कोणता, 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. फॉर्म्युला पुट करायच्यामध्ये डायरेक्टच आहे, काही नाही. आपण असे फॉर्म्युले आधी बघितले, प्रॉब्लेम नंबर 1, 2. ठीक आहे, तर 1 + टॅनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12/5 स्क्वेअर इक्वल्स टू
सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. त्याला सॉल्व केलं फर्दर. 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. त्याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल, 12 प्लस 25 प्लस 144 डिवाइड बाय 25 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आणि काय होईल, 25 प्लस 144 मीन्स 169. 169 म्हणजे हा 13चा स्क्वेअर रूट आहे, बरोबर, इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आपण आधी बघितलं असेच खूप सारे प्रॉब्लेम. देअरफॉर डायरेक्टली तुम्ही सेक थिटा इज इक्वल्स टू काय होईल, त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर 13/5 झालं, सेक थिटा मिळालं. जर आता सेक थिटा मिळाला तर आपण कॉस थिटा काढू शकतो. कसा काढतो, कॉस थिटा इज इक्वल टू काय होते, कॉस आणि सेकचा फार रिलेशन आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक, 1/सेक थिटा, 1/सेक थिटा. सेकची व्हॅल्यू आपण आधीच काढली आता 13/5, 13/5 सॉल्व केलं याला तर काय होईल, 5/13 रिवर्स होईल. कॉस थिटा इज इक्वल्स टू 5/13. न आपण आपल्याला सेक मिळाला, आपल्याला कॉस मिळाला. आता आपल्याला काय पाहिजे, साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. जर कॉस माहीत आहे तर साइन काढू शकतो इझिली. फॉर्म्युला कोणता आहे, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. फॉर्म्युला आपला जो फॉर्म्युला आहे त्याला डायरेक्टली लिहिलो मी. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. फॉर्म्युला इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू आपण आधीच काढली 5/13. याला सॉल्व केला सो हे काय होईल, 1 मायनस 25/169 होईल इज इक्वल्स टू, सॉल्व केलं याला तर काय होईल, 169 मायनस 25 डिवाइड बाय 169. ठीक आहे. तर काय होईल, 169 मायनस 25 मीन्स 144 आणि 169 डिवाइड बाय 169 हे झालं व्हॅल्यू कशाची, साइन स्क्वेअर थिटा. आपल्याला साइन स्क्वेअर थिटा पाहिजे का नाही पाहिजे, आपल्याला साइन थिटा पाहिजे. म्हणून साइन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय होईल, 144 डिवाइड बाय 169. सॉल्व केलं, स्क्वेअर रूट ऑफ 144 मीन्स 12 आणि स्क्वेअर रूट ऑफ 169 म्हणजे 13. सो साइन थिटा इज इक्वल्स टू मिळालं लागलं. ती सोपं आहे, काहीच नाही याच्यामध्ये. फर्स्ट लक्षात ठेवायचं आहे काय ते याची ॲडजस्टमेंट इथं आहे फर्स्ट सुरुवातीलाच. याला इकडे नेलं, जर याला 1 लिहिलं, मग साइन थिटा आपण कॉस थिटा लिहिलं. ठीक आहे. इथं साइन थिटा आपण कॉस थिटा म्हणजे टॅन होते. टॅन माहीत आहे आपण सेक काढलं, सेक माहीत आहे तर कॉस काढलं, आणि कॉस माहीत आहे तर साइन काढलं. ठीक आहे. मित्रांनो, नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 5. इफ टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कॉस थिटा. खूप सिंपल आहे, दिसायला कठीण आहे, खूप सिंपल आहे. फक्त ट्रिक माहीत पाहिजे. ट्रिक काय, याच्यामध्ये टॅन थिटा दिलेला आहे. याच्या आधी आपण खूप प्रॉब्लेम पाहिले, त्याच्यामध्ये टॅन थिटा पण दिलेला होता. टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 दिलेला आहे. यालाच आपण रिराईट करू शकतो कसं, टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 मीन्स 1/1. बरोबर आहे. आता तुम्हाला सॉल्व करता येईल. टॅन थिटा इज इक्वल्स टू 1/1. आता जर टॅन थिटा दिलेला आहे तर आपण सेक थिटा काढू शकतो. कसा आपल्याला सेक थिटा पण पाहिजे इथं, मग साइन पाहिजे, कॉसी पाहिजे आणि कॉसिक पाहिजे. ठीक आहे. तर सेक थिटा काढू. सेक थिटा कसा काढणार, टॅन आणि सेकचा रिलेशन आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सॉल्व करायला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन थिटाचं म्हणजे काय, 1/1. 1/1 स्क्वेअर इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. सॉल्व करा. त्यालाच आपण रिराईट करू. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1/1 मीन्स काय झालं, 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर ऑफ 1 इज 1. सो 1 प्लस 1/1. त्याला सॉल्व केलं काय, काय 1 प्लस 1. बरोबर आहे. 1/1 मीन्स 1/1 मीन्स 1. सो 1 प्लस 1 मीन्स 2. सो सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 2 म्हणजेच सेक थिटा इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2. बरोबर आहे. आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजे काहीच काढता येत नाही. स्क्वेअर रूट ऑफ 4 असतं तर आपण 2 लिहिला असता. स्क्वेअर रूट ऑफ 2 तर सेक थिटाच भेटला आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 2.
नाव जर सेक थिटा माहीत आहे तर आपण कॉस थिटा काढू शकतो, कारण सेक आणि कॉसचा रिलेशन आहे. कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/सेक थिटा म्हणजेच कॉस थिटा होतो, बरोबर आहे. कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/सेक थिटा. सेक थिटा आपल्याला आताच मिळाला काय, √2. सो इक्वल्स टू 1/√2 म्हणजे कॉस थिटा झाला इज इक्वल टू 1/√2. ठीक आहे. तर आपल्याला कॉस सेक थिटा पण मिळाला, आपल्याला कॉस थिटा पण मिळाला. आता अजून काय पाहिजे आपल्याला, त्याच्यामध्ये साईन पाहिजे आणि कॉसेक पाहिजे. जर कॉस माहीत आहे तर आपण साईन काढू शकतो. कसं काढणार, तोच फॉर्म्युला आपला, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, साईन थिटा पाहिजे, म्हणून साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. याला सॉल्व केलं, 1 - कॉस थिटा काय आलं, 1/√2. 1/√2 म्हणजे स्क्वेअर झाला इज इक्वल्स टू 1 - 1चा स्क्वेअर 1. √2 स्क्वेअर मीन्स स्क्वेअर अँड √2 कॅन्सल, देअरफॉर 2 ॲज इट इज राहिला. 2 मायनस, याला सॉल्व केलं, 2 - 1/2 म्हणजेच 1/2. 1/2 म्हणजे काय झाला, सायन्स स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. सायन्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2. आपल्याला साईन थिटा, सायन्स स्क्वेअर थिटा पाहिजे का नाही, साईन थिटा पाहिजे, म्हणून साईन थिटा इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ. देअरफॉर साईन थिटा इज इक्वल्स टू 1/2 स्क्वेअर रूटमध्ये. 1/2 स्क्वेअर रूट म्हणजे काय होते, 1/√2, कारण का स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1. सो 1/√2 हा झाला साईन थिटा. साईन थिटा पण मिळाला आपल्याला. अजून काय पाहिजे आपल्याला, कॉसेक थिटा पाहिजे. जर साईन माहीत आहे तर तुम्ही कॉस काढू शकता किंवा कॉसेक पण काढू शकता. कॉसेक म्हणजे काय, कॉसेक थिटा म्हणजे 1/sin थिटा. कॉसेक थिटा इज इक्वल्स टू 1/sin थिटा. 1/sin थिटा, 1/sin थिटा म्हणजे काय, 1/√2. 1/√2 म्हणजेच काय झाला, त्याला रिव्हर्स होईल म्हणजे √2. तर कॉसेक थिटा आपल्याला मिळाला √2. नव हे व्हॅल्यू आज सगळ्यांच्या पुट करा, साईन थिटा, कॉसेक थिटा, कॉस थिटा आणि सेक थिटाची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये तो जो आपल्याला गिवन प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पुट करायचा. देअरफॉर साईन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कॉसेक थिटा हे काय होईल, इज इक्वल्स टू साईन थिटाची व्हॅल्यू काय होती, 1/√2 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू काय होती, 1/√2. सेक थिटाची व्हॅल्यू काय होती, √2 आणि कॉसेक थिटाची व्हॅल्यू काय होती, √2. प्लस सॉल्व केलं. वरचं कसं सॉल्व होईल, बेस सेम आहे तर ॲडिशन होईल वरच्याची, न्यूमरेटरची. डिनॉमिनेटर सेम आहे तर डिनॉमिनेटर ॲज इट इज, √2 ॲज इट इज, आणि 1 + 1 2 डिवायडेड बाय √2 + √2 मीन्स 2√2, बरोबर. प्लस फर्दर सॉल्व केलं काय होईल, 2 डिवाइड बाय √2 आणि याला सॉल्व करताना इंटू काय होईल, 2√2 होता आता 1/2√2 झाला, 1/2√2. ठीक आहे. तर आणखी काय असं होईल, सॉल्व 2 डिवायडेड बाय √2 × √2 मीन्स √2 स्क्वेअर. √2 स्क्वेअर मीन्स 2, बरोबर आहे, म्हणजे 2 इंटू आणि हा 2 × 2 4. सो 2/4, 2/4 मीन्स 1/2. सो आन्सर आला 1/2. ठीक आहे. किती सोपं आहे, म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये. फक्त जो टॅन थिटा जी गोष्ट 1 दिलेला होता त्याला आपण 1/1 लिहिलं. टॅन थिटा जी गोष्ट 1 दिलेला होता आपण त्याला म्हटलं की 1 मीन्स 1/1. जर मग आपल्याला टॅन थिटा माहीत आहे तर आपण सेक थिटा काढला, सेक थिटा माहीत आहे तर कॉस थिटा काढला, कॉस थिटा माहीत आहे तर साईन थिटा काढला, साईन थिटा माहीत आहे तर कॉसेक थिटा काढला, पहिले पुट केलं. ठीक आहे, आन्सर मिळाला. नेक्स्ट बघूयात मित्रांनो, प्रूव्ह दॅट. प्रॉब्लेम नंबर 5 जो बघितला मागचा प्रॉब्लेम तो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तो एक्झाममध्ये येऊ शकतो तुम्हाला. नेक्स्ट बघूयात धिस प्रूव्ह दॅट सायन्स स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इक्वल्स टू सेक थिटा. खूपच सोपं आहे, याच्यामध्ये काहीच नाही लॉजिक. आपल्याला सेक थिटा आणायचं आहे. लेफ्ट हँड साईड इक्वल टू, लेफ्ट हँड साईड काय, लेफ्ट हँड साईड गिवन इक्वल्स टू सायन्स स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा
प्लस कॉस थिटा. दिस इज द लेफ्ट हँड साईड गिवन. आपल्याला लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड दाखवायचं आहे. प्रूव्ह दॅट करायचं आहे ना. सर सिम्पल मल्टिप्लिकेशन याला काय होईल, न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये तर सिम्पल म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस इंटू कॉस, बरोबर आहे. कॉस इंटू कॉस अगेन कॉस स्क्वेअर थिटा आणि डिवायडेड बाय कॉस थिटा झाला. आता फॉर्म्युलाच माहिती आहे तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होते. मीन्स 1 अपॉन कॉस थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा होतो. झाला आन्सर. किती 2 स्टेप प्रॉब्लेम आहे. म्हणजेच इक्वल्स टू राईट हँड साईड. सो लेफ्ट LHS इक्वल्स टू LHS लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड. याच्यामधलाच प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड कोणता आहे कॉस स्क्वेअर थिटा आणि ब्रॅकेटमध्ये आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, 1 आला पाहिजे. हा पण खूप सोपा आहे, काहीच नाही याच्यामध्ये. तर कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहिलं. आणि तुम्हाला माहितीच आहे ना फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय आहे, सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. तर सेक स्क्वेअर थिटा झाला. ठीक आहे. देन फर्दर सॉल्व. सॉरी ठीक आहे. कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. आता ह्याला सेक स्क्वेअर थिटाचा आपण 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. ठीक आहे, नाही हां लिहू शकतो. ठीक आहे. सर कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन सेक म्हणजे 1 अपॉन कॉस होतो, बरोबर आहे. तर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. समजलं ना. तर कॉस स्क्वेअर थिटा आणि हा कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल, मग करायला 1 विच इज इक्वल्स टू राईट हँड साईड. झालं. नेक्स्ट बघूयात याच्यामधलं प्रॉब्लेम नंबर 3. काय प्रूव्ह करायचं. हा थोडा वेगळा आहे. याच्यामधला 3 प्रूव्ह करायचा आहे. अगेन प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ, ठीक आहे, 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम आपण आधी मला वाटतं पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. सेक थिटा मायनस टॅन थिटा याचं काय होऊ शकते. ठीक आहे. तर लेफ्ट हँड साईड ॲज इट इज लिहायची 1 मायनस साइन थिटा आणि नंतर विचार करायचा काय होऊ शकते 1 प्लस साइन थिटा. आता एक तर राईट हँड साईडला स्क्वेअर रूट आहेच नाही, म्हणजे स्क्वेअर रूट आपल्याला गॅप करावं लागेल. पहिली स्टेप ती असली पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय करू, ॲडजस्टमेंट करू यासाठी. ठीक आहे. काय ॲडजस्टमेंट होईल याच्यामध्ये, आपण 1 मायनस, याला सबस्टिट्यूशन मेथड नाही म्हणत, आपल्याला ॲडजस्टमेंट म्हणतात. सो 1 प्लस साइन थिटा ॲज इट इज लिहिला. आणि तुम्हाला माहीत असेल आपण काय करतो ॲडजस्टमेंट करण्यासाठी. तर लेट्स से आपण याला 1 मायनस साइन थिटानं मल्टिप्लाय करू. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर 1 मायनस साइन हे जर कॅन्सल केलं तर आपण जे केलं ॲज इट इज राहील. ठीक आहे, म्हणजे वरचं स्टेप मिळतं. तर 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं 1 मायनस साइन थिटाने. तर आता काय होईल नेक्स्ट स्टेप, तुम्हाला माहीत असेल असे फॉर्म्युला तुम्ही बघितले असेल, ए मायनस बी, ए मायनस बी, ए प्लस बी, ए मायनस बी. तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे काय होते. ठीक आहे. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. फॉर्म्युला तो लागले तो फॉर्म्युला. आणि 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर झाला, बरोबर आहे. 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर अपॉन हा कम्प्लीट स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. 1 प्लस साइन थिटा ए प्लस बी, ए मायनस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर मीन्स 1. इथं एक आहे 1 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स साइन थिटा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. हे झाला.
9 याच्यामध्ये आणखी काय होऊ शकते? देन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बरं. ठीक आहे, ठीक आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 स्क्वेअर इज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. याला पण आपण स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं, वेगवेगळं स्क्वेअर रूट घेतलं. ठीक आहे. नंतर काय होऊ शकते? हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल, बरोबर. मग करायला 1 मायनस साइन थिटा आणि खाली काय राहील? स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. तर स्क्वेअर रूट आपल्याला मिळाला कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर काय होईल? 1 मायनस साइन थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, बरोबर आहे याच्या. तर राहिला काय इथं? कॉस थिटा. सो 1 मायनस साइन थिटा आपण कॉस थिटा मिळाला आपल्याला. आता अजून याला आपण फर्दर सॉल्व करू शकतो. आपल्याला काय पाहिजे राईट हँड साईडमध्ये? तुम्ही चेक करा. सेक थिटा पाहिजे आणि टॅन थिटा पाहिजे मायनस. ठीक आहे. तर याला सेक थिटा मिळवण्यासाठी काय करायला लागेल? 1 अपॉन कॉस थिटा लिहायला लागेल. तर 1 अपॉन कॉस थिटा लिहिलं मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहिलं, बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण, करेक्ट. ठीक आहे. देन 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा झाला आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा झाला आन्सर. याच्यामध्ये काय आहे? काहीच नाही, फक्त हे स्टेप महत्त्वाची ॲडजस्टमेंटवाली. मल्टिप्लाय बाय 1 मायनस साइन थिटा, ठीक आहे, अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे सॉल्व केलं की ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. बाकी सिम्पल मॅथमॅटिक्सच आहे, काही नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघूयात. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 4. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 4 बघू. बघू. ठीक आहे. सगळे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, फॉर्म्युले म्हणजे एक्झाम्पल आहे ते, कारण सगळे प्रूव्ह दॅटवाले याच्यामधले येतीलच 2 तरी प्रॉब्लेम. कारण की प्रॅक्टिस सेट 6.2 हा वगळण्यात आला आहे, रिड्यूस करण्यात आला आहे. तर मग काय वाचतं याच्यामध्ये? तर हेच प्रॉब्लेम येऊ शकतात. तर सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन इंटू सेक, टॅन थिटा इंटू सेक थिटा. हे आपल्याला आणायचं आहे, सॉल्व करायचं आहे. काय होईल याच्यामध्ये आता? ठीक आहे. तर लेफ्ट हँड साईड लिहून घ्या. सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. लेफ्ट हँड साईड झाली. लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आपल्याला आणायची आहे. त्याचा काय होऊ शकते? लॉजिक लावा काहीतरी. काय होऊ शकते याच्यामध्ये? सेक थिटा मायनस कॉस थिटा. आपण सेकला जर आपण 1 अपॉन कॉस लिहिलं तर 1 अपॉन कॉस, कॉस इंटू कॉस आणि कॉटलाही होऊ शकते साइन बाय कॉस. ठीक आहे. होऊ शकते. सॉल्व करून पाहू. ठीक आहे. आपण सेकला 1 बाय कॉस थिटा लिहू. 1 बाय कॉस लिहिलं की मग कॉस इंटू कॉस होईल, कॉस स्क्वेअर थिटा होईल. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होईल, अपॉन कॉस थिटा होईल. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण लिहून बघू. ठीक आहे. तर सेक थिटा म्हणजे काय? 1 बाय कॉस. जस्ट मी लिहिलं कारण की इथं कॉस आहे. ठीक आहे. आणि आपल्याला टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे. टॅनसाठी आपल्याला टॅन थिटा आणायचं आहे, तर साइन बाय कॉसचा आणावं लागेल. म्हणून आपण लिहिलं सेक थिटाला 1 अपॉन कॉस मायनस कॉस थिटा ॲज इट इज लिहिलं मी. आणि इकडे कॉट थिटाला आपण लिहू आपला फॉर्म्युला, नॉर्मल फॉर्म्युला कोणता आहे? कॉट थिटा म्हणजे कॉस बाय साइन, म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा
आणि टॅन थिटाचा लिहिलं मी साईन बाय कॉस, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता हे फर्दर सॉल्व होतील. तर याच्यामध्ये काय होऊ शकते, म्हणजे कॉस कासचं मल्टिप्लिकेशन होईल इथं, म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय काय होईल कॉस थिटा. ठीक आहे. इंटू हा पण इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये सेम होईल कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आणि साईन इंटू साईन, साईन स्क्वेअर थिटा होईल. आणि खाली येईल साईन थिटा इंटू कॉस थिटा, कॉस थिटा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. काहीच नाही याच्यामध्ये, आपण काही असे विशेष काही केले नाही याच्यामध्ये, फक्त मल्टिप्लिकेशनच केलं. ठीक आहे. म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय होईल सायन्स स्क्वेअर थिटा. तर मी सायन्स स्क्वेअर थिटा लिहितो इथं, अपॉन कॉस थिटा ॲज इट इज लिहितो, इंटू सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते 1 होते, 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा ॲज इट इज लिहिला. आता समोर आणखी काय होऊ शकते चेक करा. काय होऊ शकते याच्यामध्ये, सायन्स स्क्वेअर थिटा इथं साइन थिटा आहे, तर एक साईन इथला कॅन्सल होईल, म्हणजे तो एक साइन थिटा राहिला, इथं राहिलेला साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 बाय सेक थिटा 1 बाय कॉस थिटा. झाला आन्सरच मिळाला आपल्याला. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होते, टॅन थिटा इंटू आणि 1 अपॉन कॉस म्हणजे सेक होते. झाला आन्सर इज इक्वल्स टू राईट हँड साईड. काहीच नाही याच्यामध्ये, फक्त आपण लिहिलं सेक थिटाला 1 बाय कॉस, ऑटोमॅटिक सगळं हे आपल्याला कळलं की इथं मल्टिप्लिकेशन होऊ शकते, मग इथं मल्टिप्लिकेशन होते, सॉल्व झालं. प्रॉब्लेम नंबर 6 येतो, 6 नाही 5 येऊ, 5 सगळे घेतो. प्रॉब्लेम नंबर 5 काय, कॉट थिटा. प्रूव्ह दॅटवाले खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहेत ना, म्हणजे सॉल्व करूशी वाटतं बाकी प्रॉब्लेमपेक्षा, कारण की राईट हँड साईड माहीत असते आपल्याला काय आहे, आणि आपल्याला राईट हँड साईड आणायची असते ॲडजस्टमेंट करून फॉर्म्युला वापरून. कॉस थिटा इंटू सेक थिटा काय दिला आहे, कॉट थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे गोष्ट कॉसेक थिटा इंटू सेक थिटा आणायचं आहे. याच्यामध्ये आपण असं काही विशेष मला नाही वाटत काही करावं लागेल. तर ॲज इट इज लिहू आपण लेफ्ट हँड साईड कॉट थिटा प्लस टॅन थिटा, लेफ्ट हँड साईड ॲज इट इज लिहिलं. त्याच्यामध्ये काय होईल, कॉटच्या काय होईल कॉस बाय साईन होऊ शकते, विशेष काही होणार नाही याच्यामध्ये असं मला वाटत आहे. बघू काय होतं. ठीक आहे. कॉट थिटा म्हणजे काय, कॉस बाय साईन लिहिलं मी. ठीक आहे. प्लस टॅन म्हणजे काय होते साईन बाय कॉस, एवढं लिहिलं. नेक्स्ट स्टेप काय, नेक्स्ट स्टेप काय होऊ शकते, कॉस इंटू कॉस, सिम्पल फ्रॅक्शनवाला न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये असेल तर मल्टिप्लिकेशन होतो, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा, साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. खूपच सोपं आहे हा पण. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1, म्हणजेच 1 डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. परत सॉल्व केला. आता आपल्याला काय पाहिजे, कॉसेक थिटा इंटू सेक थिटा पाहिजे राईट हँड साईड. तर 1 बाय साईन म्हणजे कॉसेक होते इंटू आणि 1 बाय कॉस म्हणजे सेक होते. झाला आन्सर. किती सोपं आहे, म्हणजे काही आहेच नाही याच्यामध्ये विशेष, फक्त साईनचा फॉर्म्युला जे बेसिक फॉर्म्युला आहे तेच वापरले, नंतर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे म्हणून. दुसरा प्रॉब्लेम नंबर 6 घेतो. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 6 काय, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल्स टू राईट हँड साईड दिली आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा आणायचे आपल्याला. बघू काय होतं याच्यामध्ये. हा पण मला वाटतं इझीच आहे, तेवढं वाटत नाही मला दम. तर आपण सेक थिटाला 1 अपॉन कॉस लिहिलं, साइन थिटाला लिहिलं साइन बाय कॉस,
तर काय होईल, कॉस बेस सेम आहे, देन 1 मायनस साइन थिटा होईल, कॉस वर जाईल, कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा, तसं पण होऊ शकते, किंवा मल्टिप्लाय करा कशाने, सेक प्लस टॅन थिटाने मल्टिप्लाय केला तर काय होऊ शकते. दोनपैकी एक फार लॉजिक लागेल याच्यामध्ये, आपण लॉजिक लावून बघू. म्हणजे पहिला लॉजिक की दुसरं लॉजिक. ठीक आहे, हां त्याच्यामध्ये लॉजिक तूच लागतो. कोणतं लॉजिक लागेल याच्यामध्ये, मल्टिप्लाय बाय लागेल. लेफ्ट हँड साईड लिहू आपण 1. मल्टिप्लाय काऊन लागते, कारण की तुम्ही जर राईट हँड साईड बघितली तर सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे. ठीक आहे, राईट हँड साईडला. आणि इथं तुम्ही पाहाल तर लेफ्ट हँड साईडला सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे. म्हणून लॉजिक कोणता लागेल, मल्टिप्लाय बाय लागेल. मल्टिप्लाय बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे, मल्टिप्लाय सेक थिटा प्लस टॅन थिटा लागेल. म्हणजे ॲडजस्टमेंट कर, जसे आपण साइन थिटा ते केली होती ना, 1 मायनस साइन थिटाची ॲडजस्टमेंट, तसेच. तर काय होईल, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा, कारण की हे राईट हँड साईडमध्ये प्लस आहे, म्हणजे त्या फॉर्ममध्येच आहे ऑलरेडी, म्हणून आपण ते ॲडजस्टमेंट करणार आहोत. तर इथं राईट हँड साईडला वेगळं काय असतं तर ते ॲडजस्टमेंट करायची गरज नाही, वेगळं लागलं असतं फॉर्म्युला. ठीक आहे, तर काय लिहितो मी याच्यामध्ये, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि जर आपण न्यूमरेटरमध्ये तसं लिहिलं तर डिनॉमिनेटरमध्ये आपण तसंच लिहितो, सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे हे जर आपण हे कॅन्सल होते ना, हे जर आपण कॅन्सल केलं तर आपण जे काही केलं ते बरोबर आहे, कारण की वरची स्टेप आपल्याला मिळतो. ठीक आहे, म्हणून सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि सेक थिटा प्लस टॅन थिटा मल्टिप्लाय केलं. आता काय होईल, ए मायनस बी, हा ए झाला, हा मायनस हा बी झाला, ए मायनस बी आणि हा ए अगेन, हा बी, फक्त साईनचा डिफरन्स आहे. तर ए मायनस बी आणि ए प्लस बी, फॉर्म्युला कोणता, ए प्लस बी ए मायनस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पुट करा व्हॅल्यू, काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला जर आपण वापरला, देन इट बिकम्स, व्हॉट इट बिकम्स, सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेक थिटा ॲज इट इज लिहितो न्यूमरेटरमध्ये, आणि टॅन थिटा प्लस ॲज इट इज डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा मायनस बी स्क्वेअर थिटा मीन्स टॅन स्क्वेअर थिटा. तुम्हाला फॉर्म्युला माहीतच आहे, कोणता फॉर्म्युला आहे, सेक आणि टॅनच्या रिलेशनशिपचा फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा होते, आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 झाला, बरोबर. म्हणजे इथं 1 फॉर्म्युला लागला. कोणता फॉर्म्युला लागला, तो फॉर्म्युला लिहितो आहे त्याच्यामध्ये, फॉर्म्युला 1 प्लस, आपण फॉर्म्युला कोणता लिहिला, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा फॉर्म्युला इथे लावला, आणि म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 झाला. तर इज इक्वल टू RHS भेटला आपल्याला आन्सर. ओके, प्रॉब्लेम नंबर 8, सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा, स्क्वेअर नाही था. ठीक आहे, 1 मायनस साइन थिटा असा सॉल्व करायचा आहे. लेफ्ट हँड साईड लिहून घेऊ, खूप सोपं आहे याच्यामध्ये, काय नाही विशेष, फक्त ॲडजस्टमेंट वगैरे होऊ शकते. सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा म्हणजे काय, 1 बाय कॉस लिहिलं, 1 बाय कॉस, प्लस टॅन थिटा म्हणजे काय होते, साइन बाय कॉस लिहिलं, साइन थिटा अपॉन. आणखी काय होऊ शकते याच्यामध्ये सॉल्व केलं याला तर, अच्छा नाही, याच्यामध्ये आपण जरा सॉल्व, हां ठीक आहे, 1 अपॉन कॉस प्लस साइन अपॉन कॉस. नाव बेस सेम आहे तर मल्टिप्लिकेशन नाही होईल ना. ठीक आहे, तर काय होईल, 1 प्लस साइन थिटा होईल अपॉन, बेस सेम आहे तर बेस ॲज इट इज कॉस थिटा. ठीक आहे, नाव आपल्याला, आपण जर राईट हँड साईड पाहिली तर आपल्याला कॉस थिटा वर पाहिजे आणि खाली 1 मायनस साइन थिटा पाहिजे, आणि आपल्याला जर इथं बघितलं तर काय वेगळं आला, 1 प्लस साइन थिटा आला न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये आला कॉस थिटा. आता याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप काय होऊ शकते,
वर कॉस थिटा पाहिजे. ठीक आहे, तर काय होईल, मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला. मल्टिप्लाय कॉस थिटा टू बोथ न्यूमरेटर येणार अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला कॉस थिटाने मल्टिप्लाय करायला लागेल. तर काय होईल, कॉस थिटाने जर मल्टिप्लाय केला तर काय होईल, कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा होईल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय केला तर काय होईल, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा होईल. ते कॉस स्क्वेअर थिटा मी ॲज इट इज लिहिलं. देन काय होऊ शकते, कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहा त्याच्यामध्ये. तेव्हा तो जे ऑप्शन आहे आपण सॉल्व करू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. नाव 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. तो जर वापरला तर आपण 1 प्लस साइन थिटा कॅन्सल होईल, म्हणून तसं लिहायचं, कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा ॲज इट इज न्यूमरेटर. डिनॉमिनेटरमध्ये आपण लिहू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स ए प्लस बी, ए मायनस बी म्हणजेच 1 ए प्लस बी म्हणजे ए 1 प्लस साइन थिटा इंटू ए मायनस बी मीन्स 1 मायनस साइन थिटा. बरोबर. आता 1 प्लस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा कॅन्सल. what remains is cos theta divided by 1 minus sin theta which is equals to right hand side. झाला, खूप सोपं आहे, काही विशेष नाही त्यामध्ये. नेक्स्ट टू प्रॉब्लेम नंबर 9 घेतो, विच इज इम्पॉर्टंट असं मला वाटतं. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 9 इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट बघूया प्रॉब्लेम नंबर 9. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. इफ tan theta plus 1 upon tan theta is equals to 2, then also show that tan square theta plus 1 upon tan square theta is also 2. तर काय दिला आहे, tan theta दिला आहे प्लस 1 upon tan theta दिला आहे विच इज गिवन ॲज अ 2. ना आपल्याला tan square theta पाहिजे. ठीक आहे, tan square theta आणण्यासाठी काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल, काहीतरी स्क्वेअर करावं लागेल ना, तेव्हा त्यांच्या tan स्क्वेअर केव्हा होईल, स्क्वेअर करणं तेव्हा. ठीक आहे, तर स्क्वेअरिंग बोथ साईड, स्क्वेअरिंग बोथ साईड, स्क्वेअरिंग बोथ साईड काय होईल, बोथ साईडला जर स्क्वेअर केला आपण तर इट बिकम्स tan theta प्लस 1 प्लस नॉट 1 प्लस सॉरी tan theta प्लस 1 अपॉन tan theta याचा स्क्वेअर होईल आणि याचा पण स्क्वेअर होईल. स्क्वेअरिंग बोथ साईड केलं ना, 1 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर इक्वल्स टू 2 स्क्वेअर. याला सॉल्व केलं फर्दर तर काय होईल, ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे काय होते, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला वापरायचा तुम्ही. तर tan स्क्वेअर थिटा प्लस 2ab, ए काय येतं tan थिटा, बी काय 1 अपॉन tan थिटा प्लस बी स्क्वेअर मीन्स 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 2 स्क्वेअर मीन्स 4. सॉल्व केलेला फर्दर तर काय होईल, tan स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहिलं प्लस 2 इंटू tan थिटा इंटू 1 बाय tan थिटा म्हणजे हा tan थिटा आणि हा tan थिटा कॅन्सल झाला. तर करायला इथं 2 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा मी ॲज इट इज लिहिलं आणि इक्वल्स टू 4 लिहिलं. आता नंबर एक साईडला लिहिला काय होईल, हा झाला tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 4 मायनस 2 म्हणजेच 4 मायनस 2 म्हणजेच 2 झाला आन्सर. tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 4 मायनस 2 म्हणजे 2 म्हणजेच इक्वल्स टू प्रूव्ह झाला. काहीच नाही याच्यामध्ये. स्क्वेअरिंग बोथ साईड दिस इज इम्पॉर्टंट, कारण आपल्याला स्क्वेअर पाहिजे. जर tan थिटा दिला आहे आणि त्याचा शोध म्हणत आहे की tan स्क्वेअर थिटा करा, तर आपल्याला स्क्वेअर करायला लागेल. स्क्वेअर केल्यानंतर डायरेक्ट फॉर्म्युला ए प्लस बी स्क्वेअर. सॉल्व. नेक्स्ट बघूया प्रॉब्लेम नंबर 10 विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, IMP tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ए
होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए होल स्क्वेअर इज टू साइन इंटू कॉस ए. खूप सिम्पल आहे याच्यामध्ये, काहीच म्हणजे तेवढं काही विशेष डिफिकल्टी लेवल नाही आहे. ठीक आहे. तर लेफ्ट हँड साईड काय टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय, सेक स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर एचा फॉर्म्युला माहिती आहे, 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा कॉसेक स्क्वेअर थिटा. तो लिहा, पुट करा. सो टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर ए. इथे थिटा मीन्स ए, सो सेक स्क्वेअर ए आणि कम्प्लीट स्क्वेअर आहे तर होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉसेक स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉसेक स्क्वेअर थिटा मीन्स ए आणि होल स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. नेक्स्ट नेक्स्ट काय होऊ शकते, जर तुम्ही सॉल्व केलं याला तर सेक्स स्क्वेअर म्हणजे सेक्स काय येईल, हां टॅन टॅन थिटा मी टॅन ॲज इट इज लिहितो अपॉन सेक्स स्क्वेअर ए इंटू त्याचा होल स्क्वेअर आहे तर सेक्स स्क्वेअर सेक्स टू द पॉवर 4 होईल आणि ए. ठीक आहे. 2 इंटू 2 4. सिमिलरली हियर ऑल्सो सेम कॉट ए अपॉन कॉसेक टू द पॉवर 4 ए. ए मीन्स थिटा. ठीक आहे. हियर नाव टॅन ए ॲज इट इज लिहितो, कॉम्प्लिकेटेड नाही काही. 1 अपॉन सेक मीन्स काय होते कॉस आणि 1 अपॉन कॉसेक मीन्स साईन. तर काय लिहिता येईल 1 अपॉन सेक मीन्स कॉस म्हणजे झालं कॉस टू द पॉवर 4 ए. समजलं. प्लस कॉट मी ॲज इट इज लिहितो कॉट ए. सिमिलरली इथं होईल साईन टू द पॉवर 4 ए. नाव अगेन सॉल्व केलं याला का होईल, आता टॅनच्या काम आपल्याला. टॅन म्हणजे काय होते साईन बाय कॉस म्हणजे साईन ए अपॉन कॉस ए इंटू कॉस टू द पॉवर 4 ए. सिमिलरली हिअर ऑल्सो कॉट म्हणजे कॉस बाय साईन म्हणजे कॉस बाय साईन इंटू साईन टू द पॉवर 4 ए ॲज इट इज. काहीच नाही केलं आपण याच्यामध्ये. आता इथला एक आणि इथला एक कॉस कॅन्सल होईल, इथला एक साईन आणि इथला एक साईन कॅन्सल होईल. ठीक आहे. काय राहिलं याच्यामध्ये साईन ए इंटू हिअर कॉस टू द पॉवर 4 मधला एक कॉस गेला तर करायला कॉस क्यूब ए राहिला. हिअर कॉस ए इंटू साईनमधला एक केला तर करायला साईन क्यूब ए. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता याच्यामध्ये काय होऊ शकते का आपल्याला, आता राईट हँड साईड चेक करा काय पाहिजे, साईन इंटू कॉस ए पाहिजे, साईन ए इंटू कॉस ए पाहिजे. आता साईन इंटू कॉस ए आपल्याला मिळू शकते का याच्यामध्ये, मिळू शकते. कॉमन काढा साईन इंटू कॉस. साईन ए इंटू कॉस ए जर आपण कॉमन काढलं बाहेर काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, इथला साईन गेला, इथला कॉस क्यूबमधला एक कॉस बाहेर काढला तर करायला कॉस स्क्वेअर ए. सिमिलरली इथला आपण बाहेर काढला तर करायला साईन स्क्वेअर ए. आणि तुम्हाला माहितीच आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 होते, म्हणजेच साईन ए इंटू कॉस ए इंटू 1 म्हणजेच इक्वल टू राईट हँड साईड म्हणजे साईन ए इंटू कॉस ए. काहीच नाही याच्यामध्ये, झाला आन्सर. काहीच नाही, आपण काही असं कॉम्प्लिकेट आहेच नाही याच्यामध्ये. 1 प्लस टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला नंतर कट आन्सर. क्वेश्चन नंबर 11. सेक टू द पॉवर 4 ए मायनस इंटू -1 मायनस साईन टू द पॉवर 4 ए -2 टॅन स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 दाखवायचं आपल्याला. तर आपण लेफ्ट हँड साईड लिहून घेऊ. काय दिली आहे, सेक पॉवर 4 आहे ए मीन्स हिअर ए मीन्स थिटा 1 मायनस साईन टू द पॉवर 4 ए -2 टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे. लेफ्ट हँड साईड लिहिली. आता याच्यामध्ये काय होऊ शकते चेक करा. आपण मल्टिप्लाय करू शकतो जास्तीत जास्त
किंवा 1 अपन कॉस लिहू शकतो, 1 अपन कॉस स्क्वेअर, सेक म्हणजे 1 अपन कॉस लिहून काही फायदा होणार नाही याच्यामध्ये. मल्टिप्लाय करून घेऊ. ठीक आहे, मल्टिप्लाय केला तर काय होईल, सेक 4a इंटू 1 मीन्स दिस मायनस नंतर सेक टू द पॉवर 4a इंटू साइन टू द पॉवर 4a, बरोबर. मल्टिप्लाय केला तर मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. इथपर्यंत समजलं. नाव सेक स्क्वेअर थिटा तुम्हाला माहीत असेल, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा होतो. ठीक आहे, पण इथं 4 आहे तर 4ला आपण त्या फॉर्ममध्ये लिहू, सेक स्क्वेअर ए होल स्क्वेअर म्हणजे सेक टू द पॉवर 4 झाला मायनस या सेक टू द पॉवर 4ला ॲज इट इज लिहा, ॲडजस्टमेंट करायची गरज नाही, इंटू साइन 4a. ठीक आहे, मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे, एवढं लिहिलं. ठीक आहे, नाव 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा होते, बरोबर. तो फॉर्म्युला आपण इथे लावला, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर ए लिहिलं आणि मग त्याचा स्क्वेअर होईल. ठीक आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा एच्या जागी लिहिलं आपण लिहिलं. ठीक आहे, मायनस सेक टू द पॉवर 4a ॲज इट इज इंटू साइन टू द पॉवर 4a ॲज इट इज मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज. ठीक आहे, नंतर काय होऊ शकते, आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आता ए प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला आहे. फॉर्म्युला लिहून घेतो इथं, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर बेसिक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला अप्लाय करा, काय होईल, ए स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मीन्स 1, 2ab मीन्स 2 टॅन स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर मीन्स टॅन टू द पॉवर 4a असं झालं, मायनस सेक्स टू द पॉवर 4a. सेक म्हणजे काय होते, 1 बाय कॉस. तर आपण लिहिला 1 बाय कॉस टू द पॉवर 4a इंटू साइन टू द पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे, असं लिहिलं. देन काय होईल, आता साइन बाय कॉस, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होतो, तर लिहा 1 प्लस 2 टॅन स्क्वेअर ए देन टॅन टू द पॉवर 4a मायनस साइन बाय कॉस मीन्स काय झाला, टॅन काय होईल, टॅन टू द पॉवर 4a होईल आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज. आता तुम्ही जर बरोबर बघितलं, प्लस टॅन टू द पॉवर 4a आणि मायनस टॅन टू द पॉवर 4a कॅन्सल, नंतर प्लस 2 टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर कॅन्सल, तर करायला इथं 1च राहिला, विच इज इक्वल्स टू RHS राईट हँड साईड. सोपंच आहे, काही नाही, फक्त ए प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युला आणि सेक्स स्क्वेअर थिटाला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाने रिप्लेस केलं, झालं.